हॅलो. आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट 3 स्टार्ट करतोय, दॅट इज मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स. ते आपण बघणार आहोत आज. तर लेट अस स्टार्ट विथ युअर युनिट नंबर 3. सो लेट अस सी द इंट्रोडक्शन टू मॅग्नेटिक मटेरियल्स. तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियल्सच्या काही बेसिक प्रॉपर्टीज ऑलरेडी माहिती असतील. अपोजिट त्याच्यामध्ये पोल्स असतील तर ते अट्रॅक्ट होतात, सेम पोल्स असतील तर ते रिपेल होतात. एखादं मटेरियल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याला मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये जनरेट होत असतं, मॅग्नेटायझेशन येत असतं. ठीक आहे. सो वेन मॅग्नेटिक मटेरियल्स अचीव मॅग्नेटायझेशन, जेव्हा आपण त्याला मॅग्नेटायझेशन इंड्यूस करू त्याच्यामध्ये, त्यावेळेस ते मॅग्नेटायझेशन अचीव करतात मटेरियल, त्यांना मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलं जातं. सो दीज क्रिएट मॅग्नेटिक फील्ड इन सराउंडिंग स्पेस ॲज वेल. तर हे जे मटेरियल आहेत ते सराउंडिंग मध्ये पण मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ते जनरेट होतात. त्याचा काही जो एरिया असतो आजूबाजूचा, त्याच्यामध्ये पण मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होत असतं मॅग्नेटिक मटेरियलच्या आजूबाजूच्या एरियामध्ये. डेफिनेशन काय आहे? सो द मटेरियल्स विच प्रोव्हाइड पाथ टू मॅग्नेटिक फ्लक्स कॅन बी मॅग्नेटाइज्ड नोन ॲज मॅग्नेटिक मटेरियल. असे मटेरियल जे मॅग्नेटिक फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करतात आणि मॅग्नेटायझेशन अचीव करतात, असे जे मटेरियल म्हणजे मॅग्नेटाइज होतात, असे जे मटेरियल्स असतात त्यांना मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलं जातं. सो द मटेरियल्स विच प्रोव्हाइड पाथ टू मॅग्नेटिक फ्लक्स अँड कॅन बी मॅग्नेटाइज्ड नोन ॲज मॅग्नेटिक मटेरियल्स. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? तर मॅग्नेटायझेशन ला मॅग्नेटिक पोलरायझेशन असं म्हटलं जातं. पोलरायझेशन म्हणजे काय? तर आपण मागच्या आय थिंक युनिट नंबर 2 मध्ये डायपोल मोमेंटचा जो कन्सेप्ट आहे तो बघितला होता. ज्यावेळेस दोन डायपोल्स एकमेकांपासून डी डिस्टन्सवर असतील तर एकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो आणि दुसऱ्यामध्ये निगेटिव्ह चार्ज जनरेट होतो. याला डायपोल मोमेंट असं म्हटलं जातं. सो मॅग्नेटायझेशन इज अ मॅग्नेटिक पोलरायझेशन अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज मेजर ऑफ डेन्सिटी ऑफ परमनंट or induced dipole moment in given magnetic field material. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये जे परमनंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, जे डायपोल मोमेंट इंड्यूस होतं त्याचं मेजर जे आहे ते म्हणजे मॅग्नेटायझेशन आहे. सो इट गिव्स द मेजर of density of permanent magnet or induced dipole moment in given magnetic field. Magnetization results from magnetic moment. It results from what? कशाचा रिझल्ट आहे? मॅग्नेटिक मोमेंटचा रिझल्ट आहे. Which results from motion of electrons in atom or spin of electrons or the nuclei. जे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मूव्ह होतात त्याच्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट जे जनरेट होतं त्याला मॅग्नेटायझेशन असं म्हटलं जातं. मॅग्नेटायझेशन ऑफ अ मॅग्नेटिक मटेरियल गिवन सॅम्पल मटेरियल एम. एक मटेरियल दिलं आहे, त्याचं सपोज मॅग्नेटायझेशन जे आहे ते एम आहे. तर ते मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? तर इट इज अ नेट मॅग्नेटिक मोमेंट फॉर द मटेरियल पर युनिट व्हॉल्यूम. मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज मॅग्नेटायझेशन फॉर दॅट पर्टिक्युलर मटेरियल. सो मॅथमॅटिकलीच आपण हे कसं रिप्रेझेंट करू शकतो? कॅपिटल एम इज इक्वल टू एम नेट अपॉन व्ही, वेअर एम नेट इज net magnetic moment and V is volume of that particular material. Let us now consider the case of solenoid. एक सोलेनाइड असं कन्सिडर करा. ते जे सोलेनाइड आहेत त्याच्या नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते n नंबर ऑफ टर्न्स आहेत फॉर युनिट लेंथ. युनिट लेंथ आहे सपोज 1 मीटर. सो 1 मीटर सोलेनाइड मध्ये n नंबर ऑफ टर्न्स आहेत आणि करंट जो पास होतोय तो I आहे. तर मॅग्नेटिक फील्ड इन द इंटेरियर ऑफ सोलेनाइड, तर त्याच्यामधलं मॅग्नेटिक फील्ड कसं दिलं जाईल? बेसिकली इट विल बी गिवन बाय B0 इज इक्वल टू μ0 n into I, where B0 is magnetic field density, μ0 is permeability of free space, n is number of turns in a solenoid, and I is current passing through that particular solenoid. So now if we will fill the interior with the solenoid with material of non-zero magnetization. जर असं मटेरियल आपण वापरलं ज्याचं नॉन झिरो मॅग्नेटायझेशन आहे, कोर मटेरियल इन द सोलेनाइड, तर याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड त्याची व्हॅल्यू हे वाढेल. इट विल बी ग्रेटर दॅन द अर्लियर वन अँड दॅट इज वाय इट विल बी गिवन बाय बी इज इक्वल टू B0 प्लस BM, वेअर BM इज द magnetic field intensity of material with the core material.
with non-zero magnetization core material. ठीक आहे. सो BM gives the field contributed by the core material. ज्याच्यामध्ये कोर आहे, कोर मटेरियल यूज केलेलं आहे, ज्याचं मॅग्नेटायझेशन नॉन झिरो आहे, असं कोर मटेरियल असेल तर त्याचं जे फील्ड डेन्सिटी आहे ती BM ने दिली जाते. सो B इज इक्वल टू B0 प्लस BM. तर आपण इथे B0 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. सो द BM इज प्रोपोर्शनल टू मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल M. BM जो आहे तो प्रोपोर्शनल आहे मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियलला. सो मॅथेमॅटिकली BM इज गिवन बाय μ0 इंटू M ने तो दिला जाईल. Here μ0 is permeability of a vacuum or air किंवा फ्री स्पेस ची जी परमियाबिलिटी आहे व्हॅक्यूम किंवा एअरची त्याला μ0 म्हटलं जातं. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ मटेरियलचा, दॅट इज H. द H इज गिवन बाय B अपॉन μ0 minus M, where H is intensity of magnetic material, B is magnetic field density, M is magnetization, and μ0 is permeability of vacuum or air. So from this equation, total magnetic field can also be defined as B0. आता जर याला आपण शफल केलं किंवा रिअरेंज केलं या इक्वेशनला तर आपल्याला मिळेल B इज इक्वल टू μ0 in bracket H plus M. B is equal to μ0 in bracket H plus M. Here, magnetic field due to external factors such as current in the solenoid is given as H. करंट मुळे जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं सोलेनाइड मध्ये ते H ने दिलेलं आहे. अँड दॅट ड्यू टू नेचर ऑफ कोर इज गिवन बाय M. जो कोरच्या मटेरियल मध्ये आहे, कोरच्या मटेरियल मुळे जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेलं आहे ते M ने दिलेलं आहे. सो हियर B इज इक्वल टू μ0 in bracket H plus M, where H is the magnetic field due to magnetic field intensity म्हणू आपण त्याला. It is due to the solenoid current passing through solenoid, and M is due to the material of the core which is used in that solenoid. Nature of core material जे आहे त्याच्यामुळे जे इंटेन्सिटी जनरेट झाली ती M ने दिलेली आहे. That is why B is equal to μ0 in bracket H plus M. The latter quantity M is dependent on external influence and is given by M. हे कसं दिलं जाईल? So M is equal to here it is magnetic susceptibility into H. याला आपण X म्हणूयात, X into H, where X is magnetic susceptibility. It is given by magnetic susceptibility into the H, where X is the magnetic susceptibility. So here X is magnetic susceptibility of material. So it gives measure of response of material to the external field. The magnetic susceptibility of material is small and positive. स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते पॅरामॅग्नेटिक साठी आणि डायमॅग्नेटिक साठी स्मॉल आणि निगेटिव्ह असते मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. इट इज बेसिकली B इज इक्वल टू, जर आपण मागच्या टर्म मधला इथे सबस्टिट्यूट केला तर इथे येईल μ0 in bracket 1 plus X in bracket into H. So here 1 plus X is replaced by μr, that is relative permeability. So μ0 μr into H. This μ0 and μr combinedly known as mu. So here permeability into H. Here mu is termed as relative magnetic μr, relative magnetic permeability of material. तुम्हाला आधी सांगितलं analogous to dielectric constant. जसं तिकडे डायलेक्ट्रिक्स मध्ये आपण ε0 εr बघितला होता तसाच इथे पण μ0 μr आहे. ε0 तिकडे होतं परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, इकडे परमियाबिलिटी ऑफ फ्री एअर ऑर व्हॅक्यूम आहे. μr तिकडे εr होता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, इकडे μr आहे रिलेटिव्ह परमियाबिलिटी. सो दिस mu is for magnetic material and epsilon is for your dielectric material. So here mu is equal to μ0 μr and that is equal to μ0 in bracket 1 plus X. So अशा पद्धतीने हा जो परमियाबिलिटी आहे ती
दिली जाते. So now let us see the important definitions in this particular unit which we are going to need in the remaining part of the unit. काही important definitions आहेत त्या तुम्हाला पुढचं जे पार्ट आहे या युनिटचं त्याच्यामध्ये लागणार आहेत ते आपण बघूयात आता वन बाय वन. So magnetic field or magnetic intensity, H. Magnetic field is a region or magnetic field intensity is a region around magnetic material or a moving electric charge within which the force of magnetism act. हे असं रिजन आहे की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम एक्झिस्ट करतो. ठीक आहे, मॅग्नेटिक मटेरियल जिथे ठेवलेलं असेल त्याच्या आजूबाजूच्या काही एरियामध्ये मॅग्नेटिझम जे आहे ना ते जनरेट होत असतं, फोर्स ऑफ मॅग्नेटिझम जनरेट होत असतं आणि तेवढा जो पार्ट असतो त्याला मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं जातं. जेवढा आजूबाजूच्या एरियामध्ये त्याचं इंटेन्सिटी राहत असेल तेवढ्या एरियाला किंवा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो राहत असेल त्या एरियाला मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं जातं. इट इज एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट इंड्युसेस मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन अ मटेरियल. तेवढ्या एरियामध्ये जर दुसरं एखादं मॅग्नेटिक मटेरियल आलं तर त्याच्यामध्ये जर मॅग्नेटिझम येत असेल तर त्या पर्टिक्युलर एरियाला मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं जातं. राईट. H is magnetizing force of magnetic flux intensity. It is given in Weber per Henry meter. That is the unit of magnetic field. Magnetic field चा unit आहे हे Weber per Henry into meter. Next definition is magnetic flux. It is given by phi or phi b. It is defined as number of magnetic field lines passing through the given closed surface. जितका सरफेस आहे त्याच्याबद्दल जितक्या फील्ड लाइन्स पास होतील त्याला मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हटलं जातं. It provides measurement of total magnetic field that passes through a given surface area. जितक्या नंबर ऑफ लाइन्स टोटल नंबर ऑफ लाइन्स मॅग्नेटिक फील्डच्या लाइन्स पास होतील गिवन सरफेस मधनं त्याला ती जी क्वांटिटी आहे त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं. Here area under consideration can be any size and under any orientation with respect to direction of magnetic field. तो एरिया जो आहे तो अनडिफाइंड असेल म्हणजे त्याचा काही प्रॉपर शेप असावा असं काही नाही, कुठल्या पण साईजचा तो एरिया असू शकतो. अँड अलॉंग विथ दॅट ओरिएंटेशन जे आहे फील्डचं इट मे बी ट्रान्सवर्स, इट मे बी लॅटरल, इट मे बी परपेंडिक्युलर, इट मे बी पॅरलल मॅग्नेटिक फील्ड. अँड असं जरी असेल तरी जितक्या नंबर ऑफ लाईन्स पास होत असतील त्याला आपण त्याचं मॅग्नेटिक फ्लक्स म्हणणार. नेक्स्ट इज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, दॅट इज बी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज अमाउंट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू युनिट एरिया टेकन परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट. आता बघा इथे पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दिलेली आहे. मागच्या डेफिनेशन मध्ये कुठलं काय म्हटलं होतं, एनी ओरिएंटेशन विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कुठलंही ओरिएंटेशन असेल तरी पण जो काही काउंट असेल त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलेलं आहे. वेअर ॲज in magnetic flux density it should be perpendicular to the direction of magnetic flux. जो काही आहे basically magnetic flux density is amount of magnetic flux through unit area. तिथे म्हटलं होतं, तिथे असं दिलेलं नव्हतं की किती, एनी एरिया म्हटलेलं होतं म्हणजे युनिट असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त एरिया असू शकेल. तर इथे तसं नाहीये, इथे युनिट एरिया मधनं आणि केव्हा ज्यावेळेस तो परपेंडिक्युलर असेल मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीला त्यावेळेस जेवढा नंबर ऑफ लाईन्स पास होत असतील त्याला आपण किंवा त्यावेळेस जे अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असेल त्याला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असं म्हटलं जातं. सो दोघांमध्ये थोडा डिफरन्स आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस डिफरन्स. सो बेसिकली फ्लक्स डेन्सिटी इज रिलेटेड टू मॅग्नेटिक फील्ड बाय B is equal to mu into H. It is measured in Weber per square meter or Tesla. याचं जे युनिट आहे ते वेबर पर स्क्वेअर मीटर आहे किंवा टेस्ला आहे. नेक्स्ट डेफिनेशन इज permeability, that is mu. It is property of magnetic material which indicates that how easily the magnetic flux is built up in material. Sometime is also called as magnetic susceptibility of material. याला magnetic susceptibility असं पण म्हटलं जातं permeability ला काही वेळेस, but these two are actually different terms. दोन्ही एकदम वेगळ्या टर्म्स आहेत. बेसिकली म्यू इज इक्वल टू म्यू 0 इन ब्रॅकेट 1 + x
जो आहे त्याला आपण तो जो एक्स होता तो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे त्याच्यामध्ये, पण समटाइम्स इट मे बी कॉल्ड ॲज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ॲज वेल, बट समटाइम्स दिस इज इम्पॉर्टंट. याच्यामध्ये समटाइम्स लक्षात ठेवा, नेहमीच मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज नॉट इक्वल टू परमियाबिलिटी. परमियाबिलिटी इज नॉट इक्वल टू मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. परमियाबिलिटी काय आहे? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल विच इंडिकेट्स हाऊ इझिली मॅग्नेटिक फ्लक्स इज बिल्डअप. मॅग्नेटिक मटेरियल किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरनं त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते किती लवकर इझिली बिल्डअप होतं किंवा जनरेट होतं, त्यावर ती जी प्रॉपर्टी आहे त्याला परमियाबिलिटी असं म्हटलं जातं. परमियाबिलिटीची डेफिनेशन, इट इज डिटरमाइंड बाय रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू द मॅग्नेटायझिंग फोर्स प्रोड्युसिंग दिस मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी होती. सो बेसिकली इट इज डिटरमाइंड बाय ratio of magnetic flux density to the magnetizing force producing magnetic flux density. It is denoted by mu and its unit is Henry per meter. Magnetic flux density आणि magnetizing force यांचा तो ratio आहे, that is B upon H, where B is magnetic flux density and H is magnetic field intensity, due to which this magnetic flux density is generated. Permeability of material is also defined as mu is equal to mu 0 into mu r, where mu 0 is permeability of air or vacuum, and mu it is given by 4 pi into 10 raised to minus 7 Henry meter. ही constant quantity आहे for air किंवा vacuum. बेसिकली म्यू जो आहे ना तो पूर्ण कॉन्स्टंटच असतो, तो व्हेरिएबल नसतो. प्रत्येक मटेरियल साठी म्यू आर जो आहे तो कॉन्स्टंट असतो. म्यू 0 हा एअर आणि व्हॅक्युमचा, एअर किंवा व्हॅक्युमचा जो म्यू 0 आहे तो दिला जातो 4 पाय इंटू 10 रेज टू मायनस 7 हेनरी पर मीटरने. Mu r is relative permeability of material. So mu r is 1 for air or vacuum. जर एअर किंवा व्हॅक्युम असेल तर त्यासाठी mu r चं व्हॅल्यू असते 1, बिकॉज mu 0 इज दिस वन. आणि मग त्याच्या पद्धतीने जर एखादे दुसरं मटेरियल असेल त्याचा म्यू आर वेगळा असेल तर हा या दोघांचं म्यू 0 आणि म्यू आर चं मल्टिप्लिकेशन होतं आणि ती क्वांटिटी असते तुमची म्यू. सो मटेरियल सिलेक्टेड फॉर कोर इन इलेक्ट्रिकल मशीन शुड हॅव हाय परमियाबिलिटी. जर इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन साठी मॅग्नेटिक कोरचं मटेरियल सिलेक्ट करायचं असेल तर ते अशा पद्धतीने सिलेक्ट केलं जातं की त्याची जी व्हॅल्यू असते ती कशी असली पाहिजे, हाय असली पाहिजे. सो दॅट रिक्वायर्ड मॅग्नेटिक फ्लक्स कॅन बी प्रोड्युस्ड इन कोर बाय लेस एम्पियर टर्म्स. नंबर ऑफ एम्पियर टर्न्स जे असतील ते कमी जरी असले तरी त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स हे जास्त जनरेट झालं पाहिजे. अशा पद्धतीने मटेरियल जे आहे ते जर सिलेक्ट करायचं असेल तर ते असेल हाय परमियाबिलिटी मटेरियल फॉर इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स. नेक्स्ट डेफिनेशन इज रिटेंटिव्हिटी ऑफ ऑर रेमनन्स. खूप महत्वाच्या आहेत या सगळ्या डेफिनेशन्स, खूपच जास्त महत्वाच्या आहेत. सो रिटेंटिव्हिटी ऑर रेमनन्स. So basically when a magnetic material is placed in external magnetic field, it gets oriented in direction of magnetic field, which results in magnetization of material in direction of external magnetic field. जेव्हा मॅग्नेटिक मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये जे फील्ड लाईन्स असतात ना त्या ओरिएंट होतात. जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याला ठेवलेलं आहे टुवर्ड्स दॅट मॅग्नेटिक, त्याचे जे डायरेक्शन असेल त्याच डायरेक्शन मध्ये याचे पण जे लाईन्स आहेत त्या काय होतात, अलाइन होत असतात. ठीक आहे. तर नाव इवन आफ्टर ज्यावेळेस आपण मग असं केल्यानंतर ते जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ज्या फील्ड मध्ये ठेवलं होतं ते फील्ड जरी आपण रिमूव्ह केलं तरी पण त्याच्यामध्ये काहीतरी मॅग्नेटिझम हे राहत असतं. त्या मॅग्नेटिझमला रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. आणि ती जी प्रॉपर्टी आहे जे मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये ठेवून घेते इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक रिटेंटिव्हिटी ऑफ मटेरियल. त्यालाच मॅग्नेटिक रिटेंटिव्हिटी ऑफ मटेरियल असं म्हटलं जातं. ते मॅग्नेटिझम जरी रिमूव्ह केलं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जरी रिमूव्ह केलं तरी जे मॅग्नेटिक मटेरियल असेल त्याच्यामध्ये जर मॅग्नेटिझम राहत असेल तर त्या मॅग्नेटिझमला आपण रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्याला रिटेंटिव्हिटी असे म्हटलं जातं. राईट. इट इज रेशो ऑफ फ्लक्स डेन्सिटी ऑन सॅच्युरेशन और रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी टू द मॅक्सिमम फ्लक्स
टू द मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी. हा रेशो आहे दोन क्वांटिटीजचा. एक आहे त्याच्यामध्ये फ्लक्स डेन्सिटी ऑन सॅच्युरेशन किंवा रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी आणि दुसरा आहे मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी. सो बेसिकली रिटेंटिव्हिटी इज गिवन बाय BR अपॉन BM. BR इज रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी, म्हणजे रिमूव्ह केल्यानंतर जेवढं मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये राहिलं त्याला रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी म्हटलं जातं. आणि मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, ज्यावेळेस एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवलं होतं त्यावेळेस जे मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये होतं मॅक्झिमम मॅग्नेटिझम, ते झालं तुमचं मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे. सो बेसिकली ज्यावेळेस एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट आहे त्यावेळेस जे मॅग्नेटिझम आहे ते आहे BM, आणि ज्यावेळेस ते रिमूव्ह केल्यानंतर जे मॅग्नेटिझम आहे त्याला आपण म्हणणार, किंवा मॅग्नेटायझेशन आहे त्याला आपण म्हणणार रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी BR. सो इट इज रेशो ऑफ BR अपॉन BM. Next is coercive force. Due to retentivity of material, even after removal of external magnetic field, some magnetization exists in material. This magnetism is called as residual magnetism of material. बरोबर, हे तुम्हाला आता आधीच्या याच्यात पण सांगितलं. रिटेंटिव्हिटी जी आहे, ज्या मटेरियलची प्रॉपर्टी आहे रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी म्हणजे काय, रिटेन करून ठेवणं, सांभाळून ठेवलं, त्याला आपण रिटेंटिव्हिटी असं म्हणतो. ठीक आहे. सो जरी आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तरी पण काही मॅग्नेटायझेशन एक्झिस्ट राहतं त्या मटेरियलमध्ये. ही जी प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिझमची त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतात. आणि हे जर रेसिड्युअल मॅग्नेटायझेशन रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला काही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय करावं लागतं. ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याला कोर्सिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. सो टू रिमूव्ह दिस रेसिड्युअल मॅग्नेटायझेशन we have to apply some external magnetic field in opposite direction. अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते अप्लाय करावं लागतं. दिस एक्सटर्नल मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स रिक्वायर्ड टू ओव्हरकम रेसिड्युअल मॅग्नेटिझम इज कॉल्ड ॲज कोर्सिव्ह फोर्स. तर हे जे फोर्स आहे याला कोर्सिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. इट इज गिवन बाय HC. The material having large value of residual magnetization, coercive force is called as magnetic. ज्या मटेरियलची रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे खूप हाय असतं आणि त्याच्यामुळे त्यांना लागणारा जो कोर्सिव्ह फोर्स असतो तो पण खूप जास्त लागतो. तर अशा मटेरियलला हार्ड मॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. आणि ज्यांचं स्मॉल असेल, लेस क्वांटिटी असेल रेसिड्युअल मॅग्नेटिझमची, अशा मटेरियलला लागणारा जो कोर्सिव्ह फोर्स आहे टू रिमूव्ह दॅट रेसिड्युअल मॅग्नेटिझम, दोज मटेरियल्स आर कॉल्ड एज सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स. Exactly opposite. So if the material having very low value of residual magnetization, coercive force are called as magnetically soft materials. तर अशा मटेरियलचा जो कोर्सिव्ह फोर्स आहे त्याला अशा मटेरियलचा सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन इज कोर्सिव्हिटी. Coercivity of material is ability to withstand external magnetic field without becoming demagnetized. तर जरी आपण त्याचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम रिमूव्ह करत असलो तरी पण त्याच्यामध्ये जे रिमूव्ह करताना त्याच्यामधलं मॅग्नेटिझम म्हणजे तो डिमॅग्नेटाइज नाही झाला पाहिजे, ही काळजी घेतात. तर ती जी प्रॉपर्टी आहे त्याला कोर्सिव्हिटी असं म्हटलं जातं. द रिव्हर्स मॅग्नेटायझेशन दॅट इज कोर्सिव्ह फोर्स required to reduce the magnetic flux density to 0 is called as coercivity. The reverse magnetization, that is coercive force, required to reduce magnetic flux density. Magnetic flux density 0 करण्यासाठी जितका coercive force लागतो त्या प्रॉपर्टीला coercivity असं म्हटलं जातं. Next is magnetic reluctance, also known as reluctance, magnetic resistance or a magnetic insulator. मॅग्नेटिक रिलक्टन्सला अजून काय काय नाव आहेत, फक्त रिलक्टन्स म्हटलं जातं किंवा मॅग्नेटिक रेझिस्टन्स म्हटलं जातं किंवा मॅग्नेटिक इन्सुलेटर असं म्हटलं जातं. इट इज डिफाइंड ॲज अ पोझिशन ऑफर्ड बाय मॅग्नेटिक सर्किट. इट इज डिफाइंड ॲज अ पोझिशन ऑफर्ड बाय मॅग्नेटिक सर्किट टू द प्रोडक्शन ऑफ फ्लक्स डेन्सिटी. It is property of magnetic material that opposes the creation of magnetic flux in magnetic circuit. हे opposition आहे magnetic circuit to the production of magnetic flux density. It is property of material
जे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करण्यासाठी रिलक्टन्स काय आहे, जसं अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट म्हणजे रेजिस्टन्स, तसं अपोजिशन टू दी क्रिएशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज कॉल्ड ॲज magnetic reluctance, right? Because it is same as your resistance, that is why जर रेजिस्टन्स मध्ये करंट ला अपोजिट करतो तर इथे मॅग्नेटिक फ्लक्स ला अपोज करत असेल तर त्याला आपण रिलक्टन्स असं म्हणणार. It is given by S is equal to 1 upon mu 0 mu r into A, where S is magnetic reluctance, mu 0 mu r, you know, relative and permeability of vacuum or air, and A is area of that particular material. Next is reluctivity. So let us see what is reluctivity. Reluctivity or specific reluctance is defined as reluctance offered by magnetic circuit ऑफ युनिट. जसं त्याच्यामध्ये स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी होतं तसं याच्यामध्ये रिलक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, जसं तुमचं कंडक्टर मध्ये रेजिस्टिव्हिटी असतं तसं मॅग्नेटिक्स मध्ये, मॅग्नेटिक मटेरियल मध्ये रिलक्टिव्हिटी असतं. ठीक आहे, सो जसा तिकडे स्पेसिफिक रेजिस्टन्स त्याला म्हणतो आपण रेजिस्टिव्हिटीला, तसं इकडे रिलक्टिव्हिटीला आपण स्पेसिफिक रिलक्टन्स असं म्हणणार. ठीक आहे, सो रिलक्टिव्हिटी और स्पेसिफिक रिलक्टन्स इज डिफाइंड ॲज reluctance offered by magnetic circuit of unit length and a unit cross section. सेम डेफिनेशन आहे बघा, तिकडे पण युनिट लेंथ होती, इकडे पण युनिट लेंथ आहे, तिकडे पण युनिट क्रॉस सेक्शन होतं, इकडे पण क्रॉस सेक्शन आहे, युनिट क्रॉस सेक्शन आहे. फक्त काय डिफरन्स आहे, तिकडे कंडक्टिंग मटेरियल कंडक्टर होतं आणि इकडे मॅग्नेटिक सर्किट, दॅट्स इट, बाकी सगळं सेम आहे. ठीक आहे, सो इट इज अ रिलक्टन्स ऑफर्ड बाय, तिकडे रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कंडक्टिंग मटेरियल ऑफ युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शन होतं रेजिस्टिव्हिटी मध्ये, तसं इकडे आहे रिलक्टन्स ऑफर्ड बाय मॅग्नेटिक सर्किट ऑफ युनिट लेंथ अँड अ युनिट क्रॉस सेक्शन. सो बेसिकली S is given by, that is reluctance, L upon, sorry it's L upon, मी आधी 1 सांगितलं तुम्हाला, मागच्या ह्याच्यात चुकून सांगितलं गेलं ते, इट शुड बी L. सो L upon mu 0 mu r upon into A, where L is unit length, if length is unit and if cross section is also unit, S is equal to 1 upon mu 0 into mu r असा तो दिला जाईल, where L is length of the magnetic path in meters, mu 0 is permeability of air or vacuum and it is given by 4 pi into 10 raised to minus 7 Henry per meter. Mu r is relative permeability of material, mu r, and it is 1 for air or vacuum. A is unit cross sectional area किंवा cross sectional area in square meters. If जर युनिट एरिया, युनिट लेंथ असेल आणि युनिट क्रॉस सेक्शन असेल, म्हणजे 1 मीटर लेंथ असेल आणि 1 मीटर स्क्वेअर क्रॉस सेक्शन असेल, तर S इज 1 अपॉन म्यू 0 इंटू म्यू आर, आणि याचे युनिट जे आहे ते असेल मीटर हेनरी. It is analogous to resistivity, specific resistance in electric circuit. आधीच सांगितलं तुम्हाला, right? Now let us see what are the requirements of good magnetic material. मॅग्नेटिक चांगलं जर एखादं गुड मॅग्नेटिक मटेरियल असेल तर त्याच्या काय काय रिक्वायरमेंट्स असतात त्या आता आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इज हाय परमियाबिलिटी. त्याची परमियाबिलिटी खूप हाय असली पाहिजे मॅग्नेटिक मटेरियलची. आधी पण सांगितलं का, तर इलेक्ट्रिक ऍप्लिकेशन मध्ये एखादं मॅग्नेटिक मटेरियल यूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये लवकर आणि हाय मॅग्नेटिझम जनरेट होण्यासाठी कोअर मध्ये त्या मटेरियलची परमियाबिलिटी ही हाय असणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे good magnetic material should have the high permeability. Next is high saturation value of magnetization. Next is high electrical resistivity. जसं मॅग्नेटिक रेजिस्टिव्हिटी आहे तसंच इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी पण त्याची कशी असली पाहिजे, हाय असली पाहिजे. It should have low hysteresis. So what is hysteresis that we are going to see in next few lectures. काही लेक्चर्स मध्ये तुम्हाला हिस्टेरेसिस काय असतं ते आपण बघणार आहोत पुढच्या काही लेक्चर्स मध्ये. इट शुड हॅव लो एडी करंट लॉसेस. एडी करंट लॉस, एडी करंट काय असतो आणि एडी करंट लॉसेस काय असतात ते पण आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. स्मॉलर एनक्लोज्ड एरिया ऑफ हिस्टेरेसिस लूप. जर स्मॉल का असावा किंवा लार्ज का असू नये ते पण आपण बघणार आहोत. जर हिस्टेरेसिस लूपचा एरिया स्मॉल असेल तर ते
सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल असतं आणि लार्ज असेल तर ते हार्ड मॅग्नेटिक मटेरियल असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तो स्मॉल असावा असं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर त्यामुळे वन ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ गुड मॅग्नेटिक मटेरियल इज इट शुड हॅव अ स्मॉल enclosed area of hysteresis loop. Then it should require a low coercive force. जर त्याच्यामध्ये रिटेन्शन आलं, रेसिड्युअल मॅग्नेटिझम आलं, तर ते रिमूव्ह करण्यासाठी लागणारा जो फोर्स आहे तो कसा असायला पाहिजे, कमी रिक्वायर्ड असला पाहिजे. सो त्या फोर्सला कोर्सिव्ह फोर्स म्हणतात, त्यामुळे इट शुड हॅव अ लो कोर्सिव्ह फोर्स. नेक्स्ट इज हाय रेसिड्युअल मॅग्नेटिझम. जास्त रेसिड्युअल मॅग्नेटिझम असलं पाहिजे. म्हणजे जर दुसऱ्या एखाद्या मॅग्नेटच्या एरियामध्ये तो आला तर त्याने जे मॅग्नेटिझम तो त्याच्यामध्ये येईल त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं आणि ते हाय असलं पाहिजे. पुढे जे आहे ते आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. कसे क्लासिफाय केले जातात ते बघूयात. फर्स्ट वन इज द मॅग्नेटिक मटेरियल्स आर जनरली क्लासिफाईड इनटू फॉलोइंग टाइप्स बेस्ड ऑन बिहेवियर ऑफ मटेरियल्स इन मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये त्यांचं बिहेवियर कसं आहे त्यानुसार त्यांचे 5 क्लास आहेत मॅग्नेटिक मटेरियलचे, ते आपण बघणार आहोत. पहिला इज डायमॅग्नेटिक, देन पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, anti-ferromagnetic and ferrimagnetic. These are the types based on behavior of material in magnetizing field. तर हे टाइप्स आहेत मॅग्नेटिक मटेरियल्सचे. ठीक आहे, now let us see one by one. First one is diamagnetic material. So it's a very weak magnetic material, exists only in presence of external field, non permanent. म्हणजे हे खूप वीक असतं, याच्यामध्ये मॅग्नेटिझम जे असतं ते खूपच वीक असतं. नंतर हे याच्यामध्ये मॅग्नेटिझम केव्हा असतं, ज्यावेळेस तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल त्यावेळेसच फक्त मॅग्नेटिझम असेल, तर तशा मटेरियलला डायमॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. जर ते मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर याच्यातलं मॅग्नेटिझम पण जे आहे ते झिरो होऊन जात असेल, ते जे मटेरियल आहे त्याला डायमॅग्नेटिक मटेरियल म्हटलं जातं. यांचं जे मॅग्नेटिझम आहे ते परमनंट मॅग्नेटिझम नसतं, इट इज नॉन परमनंट मॅग्नेटिझम. सो it will remove as soon as you remove the external magnetic field, right? So these are the diamagnetic materials. So next, applied external field act as atom of a material, act on atom of material, slightly unbalancing their orbiting electrons and creates small magnetic dipoles within the atoms which oppose the applied field. This action produces negative magnetic effect now known as diamagnetism. तर बेसिकली ज्यावेळेस याला एक्सटर्नल फील्ड आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस यातल्या ऍटम्सला मटेरियलच्या ऍटम्सला त्यावेळेस त्यामध्ये थोडासा अनबॅलन्स येतो, जे इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये फिरत असतात त्यांच्यावर, आणि त्यामुळे थोडं स्मॉल अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक डायपोल्स आर जनरेटेड विदिन द ऍटम, आणि त्यामुळे ते अप्लाइड जे फील्ड असतं त्याला अपोज करतं, आणि ही जी ऍक्शन आहे ती निगेटिव्ह मॅग्नेटिक इफेक्ट जनरेट करते, आणि असे जे मटेरियल्स आहेत त्यांना डायमॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं, किंवा ही जी ऍक्शन आहे याला डायमॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. द इंड्युस्ड मॅग्नेटिक मुवमेंट इज स्मॉल. याच्यामध्ये जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे ते इंड्यूस होतं ते खूप स्मॉल अमाऊंट असतं. द मॅग्नेटायझेशन डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फील्ड. एच ज्या डायरेक्शन मध्ये असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये मॅग्नेटायझेशन असतं. दोघांची डायरेक्शन सेम नसतात, ते अलाइंड नसतात. दोज आर इन अलाइंड इन अपोजिट डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटायझेशन हे अपोजिट डायरेक्शन मध्ये अलाइंड असतात. दस रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज लेस दॅन युनिटी. याची जी रिलेटिव्ह परमिएबिलिटी असते त्याची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी असते, आणि मॅग्नेटिक दॅट इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज निगेटिव्ह. ॲज आय टोल्ड यू, काही जे मटेरियल्स असतात आपण आधी पण बघितलं होतं बघा, पॅरामॅग्नेटिक मध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पॉझिटिव्ह, स्मॉल बट पॉझिटिव्ह असते, वेर ॲज इन डायमॅग्नेटिक मटेरियल इट इज स्मॉल अँड निगेटिव्ह. ठीक आहे, सो याची जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असते ती असते ऑलमोस्ट -10⁻⁵. दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. आणि यांची रिलेटिव्ह परमिएबिलिटी ही लेस दॅन 1 असते,
आणि ससेप्टिबिलिटी ही निगेटिव्ह असते -10⁻⁵. Materials such as copper, silver, and alumina are diamagnetic at room temperature. ते रूम टेम्परेचरला डायमॅग्नेटिक मटेरियल सारखे ऍक्ट करतात. लक्षात ठेवायचे कुठले कुठले मटेरियल्स आहेत ते. नेक्स्ट लेट अस सी द प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. काय काय प्रॉपर्टीज बघूयात. फर्स्ट इज they have negative magnetic susceptibility. Diamagnetic material have negative magnetic susceptibility. Then relative permeability is slightly less than unity. यांची जी permeability आहे ती 1 पेक्षा कमी असते. Relative permeability. The magnetic field lines are repelled or expelled by diamagnetic material when placed in magnetic field. जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर डायमॅग्नेटिक मटेरियल प्लेस केले तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स असतात त्या रिपेल होतात किंवा एक्सपेल होतात. ससेप्टिबिलिटी इज नियरली टेम्परेचर इंडिपेंडंट. यांची जी ससेप्टिबिलिटी आहे ती टेम्परेचरवर डिपेंडंट नाहीये. हे बघा इथे दिलंय मिझनर इफेक्ट आहे. सो सुपर कंडक्टर्स बिहेव्स लाईक परफेक्ट डायमॅग्नेटिक मटेरियल बिलो ट्रान्झिशन टेम्परेचर TC. ट्रान्झिशन टेम्परेचरच्या अबव असेल तर अशा पद्धतीने ते ऍक्ट होतात आणि ट्रान्झिशन टेम्परेचरच्या बिलो असेल तर अशा पद्धतीने ते ऍक्ट होतात. तर हे जे आहेत हे डायमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत बिलो ट्रान्झिशन टेम्परेचर. हे पण डायमॅग्नेटिक मटेरियल आहे अबव ट्रान्झिशन टेम्परेचर. दिस इज बिलो ट्रान्झिशन टेम्परेचर. नेक्स्ट इज पॅरामॅग्नेटिक मटेरियल. So these are slightly stronger than that of your diamagnetic. Diamagnetic material पेक्षा strong जे materials असतात त्यांना paramagnetic material म्हणतात. When an external field is applied, dipoles line up with the field. ते opposite direction मध्ये field align होत होते. हे मात्र line up होतात applied जे external field असतं त्याच्यासोबत. आणि त्याच्यामुळे यांचं जे मॅग्नेटायझेशन असतं पॉझिटिव्ह असतं, डायमॅग्नेटिकचं निगेटिव्ह असतं. However, the dipoles do not interact. याचे जे dipoles आहेत ते interact होत नाहीत. Materials which exhibit a small positive magnetic susceptibility in presence of magnetic field are called as paramagnetic material. ज्यांची magnetic susceptibility positive असते in presence of external magnetic field त्यांना आपण paramagnetic material म्हणतो. The effect is termed as आणि हा याचा जो इफेक्ट आहे त्याला पॅरामॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. In absence of external magnetic field, the orientation of atomic magnetic moments are random, leading to no net magnetization. याचा net magnetization मिळत नाही in absence of external field. जर याचा यांना जर हे जे मटेरियल्स आहेत यांना जर एक्सटर्नल फील्ड रिमूव्ह केलं म्हणजे बाहेर काढलं एक्सटर्नल फील्ड मध्ये तर त्या केसमध्ये यांचं नेट मॅग्नेटायझेशन आहे ते आपल्याला मिळत नाही. का तर याचे जे मॅग्नेटिक मोमेंट्स आहेत ते रॅन्डम डायरेक्शन मध्ये मग मूव्ह व्हायला लागतात. वेन एक्सटर्नल फील्ड इज अप्लाइड, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस जे डायपोल्स आहेत ते लाईन अप होतील आणि तुम्हाला पॉझिटिव्ह मॅग्नेटायझेशन मिळेल. इथे नो नेट मॅग्नेटायझेशन होतं इफ यू रिमूव्ह द एक्सटर्नल फील्ड, बट इफ यू अप्लाय इट द डायपोल लाईन्स द डायपोल्स आर लाईन्ड अप, डायपोल मोमेंट्स लाईन अप होतात. इथे रॅन्डम असतात जर एक्सटर्नल फील्ड नसेल तर, पण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं तर मात्र ते लाईन अप होतात. आणि जर एक्सटर्नल फील्ड नसेल तर नेट मॅग्नेटायझेशन मिळत नाही, इथे मात्र पॉझिटिव्ह मॅग्नेटायझेशन मिळतं जर आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं तर पॅरामॅग्नेटिक मटेरियलला. However, because of dipoles do not interact, extremely large magnetic fields are required to align all the dipoles. जर याच्यामध्ये जे डायपोल्स आहेत ते इंटरॅक्ट होत नसल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला लागणारं जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते खूप हाय लागतं पॅरामॅग्नेटिक मटेरियलला सगळे डायपोल्स जे ते लाईन अप करण्यासाठी. प्रॉपर्टी इन ऍडिशन द इफेक्ट इज लॉस्ट ॲज सून ॲज मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह करणार त्यावेळेस त्याचा जो इफेक्ट आहे तो पण रिमूव्ह होतो सोबतच. इट विल गेट लॉस्ट, राईट? Since the thermal agitation randomize the direction of magnetic dipoles, and increase in temperature decrease the paramagnetic effect. जर आपण थर्मल त्याला जर
काही एक्सटर्नल टेम्परेचर वगैरे अप्लाय केलं अशा मटेरियलला, तर त्यामुळे जे मॅग्नेटिक डायपोल आहेत ते रॅन्डमली मूव्ह व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे पॅरामॅग्नेटिक मटेरियल जे आहे त्याच्यावर टेम्परेचरचा इफेक्ट होत असतो. त्यामुळे टेम्परेचर जर वाढलं तर पॅरामॅग्नेटिक मटेरियलवर होणारा जो इफेक्ट आहे, म्हणजे पॅरामॅग्नेटिझम जे आहे जनरेटमध्ये झालेलं, जे मॅग्नेटिझम जनरेट झालंय अशा मटेरियलमध्ये, ते डिक्रीज होतं विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. सो याची जी ससेप्टिबिलिटी आहे मॅग्नेटिक मटेरियलची ही पॉझिटिव्ह आहे, स्लाइटली पॉझिटिव्ह, अँड इट लाईज इन द रेंज ऑफ 10⁻⁵ to 10⁻². तिकडे डायमॅग्नेटिक मध्ये -10⁻⁵ होती, पॅरामॅग्नेटिक मध्ये ती +10⁻⁵ to 10⁻² या रेंज मध्ये लाई करते. बट बोथ दी क्वांटिटीज आर पॉझिटिव्ह हिअर, हे लक्षात घ्या. तिकडे -10⁻⁵ होतं, हे प्लस आहेत दोघी पण, 10⁻⁵ to 10⁻². हे जर लेक्चर संपलं तर तिथे स्टॉप करणार आहोत आपण. मग पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. वेन प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, जर आपण याला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर याच्यामधले जे डायपोल मोमेंट्स आहेत ते वीक फील्ड, ज्या ठिकाणी वीक फील्ड असेल तिथून ते ज्या साईडला स्ट्रॉंग फील्ड असेल त्या साईडला मूव्ह होत राहतात. ठीक आहे. सो द पॅरामॅग्नेटिक मटेरियल विल हॅव टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम वीकर टू स्ट्रॉंगर फील्ड. Material which exhibit weak magnetism in direction of applied field are known as paramagnetic material. जे याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत अल्युमिनियम, प्लॅटिनम, क्रोमियम. हे एक्झाम्पल्स आहेत पॅरामॅग्नेटिक मटेरियल्सचे, लक्षात ठेवायचे एक्झाम्पल्स. प्रॉपर्टीज काय काय आहेत बघूयात. फर्स्ट इज magnetic susceptibility is small and positive. Relative permeability is greater than unity. Unity पेक्षा जास्त आहे. Magnetic field lines are attracted into paramagnetic materials when placed in magnetic field. Paramagnetic materials कडे ते अट्रॅक्ट लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत मटेरियल मध्ये अट्रॅक्ट होतात जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण त्यांना प्लेस करतो त्यावेळेस. ससेप्टिबिलिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर वाढलं तर ससेप्टिबिलिटी कमी होते, टेम्परेचर कमी झालं की ससेप्टिबिलिटी वाढते पॅरामॅग्नेटिक मटेरियल्सची. नेक्स्ट इज फेरोमॅग्नेटिक मटेरियल. सो द बोथ डाय अँड पॅरामॅग्नेटिक मटेरियल आर कन्सिडर्ड ॲज नॉन मॅग्नेटिक बिकॉज दे एक्झिबिट मॅग्नेटायझेशन ओनली इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड. जर एक्सटर्नल फील्ड असेल तरच त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम राहतं. त्यामुळे बेसिकली जे डाय आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स आहेत त्यांना नॉन मॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. पण काही मटेरियल असे आहेत जे परमनंट मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ते अचीव करतात इव्हन इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड. जरी त्यांना एक्सटर्नल फील्ड मध्ये रिमूव्ह केलं तरी पण त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम हे रिटेन राहतं. असे जे मटेरियल आहे त्यांना फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. This results of permanent unpaired dipoles formed from unfilled energy levels. कशामुळे होतं तर अनपेअर्ड डायपोल्स आहेत त्याच्यामुळे हे होतं आणि अनफिल्ड एनर्जी लेवल्स जे आहेत त्याच्यामुळे हे होत असतं. राईट. सो दीज डायपोल्स कॅन इझिली लाईन अप विथ इम्पोज्ड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू एक्सचेंज इंटरॅक्शन. तर जी हे याच्यामध्ये जे डायपोल्स आहेत ते इझिली लाईन अप होतात मॅग्नेटिक फील्ड सोबत. जे जशा डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल तशा पद्धतीने हे पण लाईन अप होत असतील आणि त्याच्यामुळे म्युच्युअल रिइन्फोर्समेंट ऑफ डायपोल्स जे आहेत ते होतं आणि त्याच्यामुळे जे मॅग्नेटिझम असतं त्याला फेरोमॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. ओके. देन मटेरियल्स विथ फेरोमॅग्नेटिझम. कुठले कुठले मटेरियल्स बघा. फेरस, कोबाल्ट, निकेल possess the magnetic susceptibility 10⁶ पाहिजे तिथे. तो 6 जो आहे तो मी याच्यात टाकायला विसरली रेस 2 मध्ये. सो याचं जे मॅग्नेटिझम आहे ते ससेप्टिबिलिटी जी आहे ती 10⁶ इतकी यांची ससेप्टिबिलिटी
आहे. सो कुठले कुठले मटेरियल्स फेरोमॅग्नेटिझम पोजेस करतात? स्पीकर बंद करा. तर कोण बोलतंय? माईक बंद करा. हा, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स कुठले कुठले आहेत? तर फेरस आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे. हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. So above Curie temperature, ferromagnetic materials behave as paramagnetic materials. Ferromagnetic material Curie temperature च्या above paramagnetic material सारखे वर्क करतात. Curie temperature म्हणजे काय ते आपण बघू. Curie temperature म्हणजे काय? तर असं टेम्परेचर ज्यावेळेस ट्रान्झिशन होतं फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म मध्ये ट्रान्झिशन होत असेल त्याला क्युरी टेम्परेचर असं म्हटलं जातं. जसं इलेक्ट्रिकल डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये सुपर कंडक्टर्स होतात इलेक्ट्रिकल मटेरियल, त्या टेम्परेचरला ट्रान्झिशन टेम्परेचर म्हटलं जातं. तसं याच्यामध्ये पण काही मटेरियल मध्ये सुपर कंडक्टिव्हिटी येते, त्याला क्युरी टेम्परेचरला ती येते, त्याला क्युरी टेम्परेचर असं म्हटलं. सो फेरोमॅग्नेट्स आर व्हेरी स्ट्रॉंग. डायपोल्स लाईन अप परमनंटली अपॉन ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं तर याच्यामध्ये परमनंट डायपोल जे आहेत ते जनरेट होतात आणि त्याच्यामुळे फेरोमॅग्नेट जे असतात ते स्ट्रॉंग मॅग्नेट्स असतात. दोन सब क्लासेस आहेत त्याचे, अँटी फेरोमॅग्नेटिझम अँड फेरी मॅग्नेटिझम असे दोन क्लासेस आहेत फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सचे. When placed in non-uniform magnetic field, ferromagnetic material will have a strong tendency to move from weaker to stronger part of the field. ज्यावेळेस आपण त्याला नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू त्यावेळेस जिकडे वीक मॅग्नेटिक फील्ड आहे तिथून ते स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडे ते मूव्ह होत जातील. मटेरियल विल which exhibit strong magnetism in the direction of applied field are called ferromagnetic materials. यांचं जे मॅग्नेटिझम आहे ते कसं असतं? स्ट्रॉंग असतं आणि इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल अप्लाइड फील्ड जसं असेल त्या पद्धत त्याच डायरेक्शन मध्ये याचं पण जे मॅग्नेटिझम आहे ते असतं. तर असे जे मटेरियल्स आहेत त्यांना फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आयर्न, निकेल, कोबाल्ट जे आहेत ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. सो लेट अस सी द प्रॉपर्टीज ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. काय काय प्रॉपर्टीज आहेत बघूयात. फर्स्ट, यांची जी ससेप्टिबिलिटी आहे ती पॉझिटिव्ह आणि लार्ज आहे. पॅरामॅग्नेटिक मध्ये पण पॉझिटिव्ह होती पण लार्ज नव्हती. याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आहे आणि लार्ज आहे. त्याच्यामध्ये स्मॉल होती, पॉझिटिव्ह होती पण स्मॉल होती. इथे पॉझिटिव्ह अँड लार्ज आहे. रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज लार्ज. इट हॅज अ लार्ज रिलेटिव्ह परमिएबिलिटी. Then magnetic field lines are strongly attracted into the ferromagnetic material when placed in magnetic field. ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेले असतील त्यावेळेस जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या अट्रॅक्ट होतात फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स कडे. यांची ससेप्टिबिलिटी जी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलं टेम्परेचर वाढलं की ससेप्टिबिलिटी कमी होते, टेम्परेचर कमी झालं की ससेप्टिबिलिटी ही वाढते. नेक्स्ट इज अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स किंवा अँटी फेरोमॅग्नेटिझम. सो डायपोल्स लाईन अप बट इन अपोजिट डायरेक्शन रिझल्टिंग इन झिरो मॅग्नेटायझेशन. याचे जे डायपोल आहेत ते लाईन अप होतात पण अपोजिट डायरेक्शन मध्ये लाईन अप होतात, त्यामुळे याचं जे मॅग्नेटायझेशन असतं ते झिरो असतं. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते दिलेले आहेत. मॅग्नीज, क्रोमियम, मॅग्नीज ऑक्साइड, निकेल ऑक्साइड, कोबाल्ट ऑक्साइड, manganese chloride. So these are the examples of your anti-ferromagnetic materials. Dipoles असतात याच्यामध्ये, लाईन अप असतात पण अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात, त्यामुळे जे रिझल्टिंग मॅग्नेटायझेशन असतं ते झिरो असतं. Exchange interaction, which is responsible for parallel alignment of spins, is extremely sensitive to interatomic spacing and to atomic position. This sensitivity cause anti-parallel alignment of spin. याच्यामध्ये पॅरलल अलाइनमेंट होतं स्पिन्सचं, विच इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह टू इंटरॲटॉमिक स्पेसिंग. ॲटॉम मधलं जे स्पेसिंग असतं त्याला खूप सेन्सिबल असतं, जे स्पेसिंग कसं आहे किती आहे त्यावर ते डिपेंडंट असतं आणि ॲटॉमिक पोझिशन काय आहे त्याची त्यावर डिपेंडंट असतं आणि त्याच्यामुळे अँटी पॅरलल अलाइनमेंट होतं स्पिनचं. अँटी पॅरलल म्हणजे काय?
अपोजिट डायरेक्शन जर असेल, जे नियर बाय स्पिन्स असेल त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये डायपोल मोमेंट असेल तर त्याला आपण अँटी पॅरलल म्हणणार. ठीक आहे. When the strength of anti-parallel spin magnetic moment is equal, no net spin moment exists. म्हणजे ते झिरो मॅग्नेटायझेशन होतं आणि रिझल्टिंग ससेप्टिबिलिटी जी असते ती स्मॉल होते. One noticeable characteristic of antiferromagnets is they attain maximum susceptibility at critical temperature called as Néel temperature. This is also very important term. Néel temperature ला याची जी ससेप्टिबिलिटी असते ती मॅक्झिमम असते अँटीफेरोमॅग्नेटिक मटेरियलची. ऍट टेम्परेचर अबाउट दिस अँटीफेरोमॅग्नेट्स आणि ते काय होतात, नील टेम्परेचरला अँटीफेरोमॅग्नेट जे आहेत ते पॅरामॅग्नेटिक होतात ऍट नील टेम्परेचर. पुढचा जो पार्ट आहे फेरी मॅग्नेटिक मटेरियलचा तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके, सो बाय बाय. फॉर नाउ आय एम गोइंग टू एंड द मीटिंग.